आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये प्रचंड मोठी पूर परिस्थिती तयार झाली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। आता त्या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं करण्याकरता राज्य सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि येत्या काळात त्यांनाही सक्षमतेने उभं करू। पण आपल्याला हा प्रयत्न केला पाहिजे की कुठेतरी या माध्यमातून आपल्याला कसं परिवर्तन घडवता येईल, शेतकऱ्यांच्या जीवनात आपल्याला कशा प्रकारे शाश्वतता आणता येईल याकडे आपल्याला पुढच्या काळात जायचं आहे। आज खऱ्या अर्थानं सातत्याने आमचा शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना करत असतो। कधी आसमानी संकट असतं, तर कधी निसर्ग कोपल्यामुळे त्या ठिकाणी अतिवृष्टी होते, कधी अवर्षण होतं। अशा परिस्थितीमध्ये देखील शाश्वत शेती कशी करता येईल, वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती आपल्याला कशी करता येईल याकरता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण सुरू केली आणि या संपूर्ण आपल्या पश्चिम विदर्भाकरता ही योजना आपण लागू केली। पहिल्या टप्प्यामध्ये 4000 गावांमध्ये ही योजना लागू केली। आता 6000 गावांमध्ये ही योजना आपण लागू केलेली आहे आणि या गावांमध्ये शेती ही वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे तो शेतीवर होऊ नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। शेती शाश्वत झाली पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम झालं पाहिजे। आमच्या शेतीमध्ये सामूहिक शेतीच्या माध्यमातून यांत्रिकीचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल हा प्रयत्न आहे। जी काही आपण उत्पादन करतो त्याला योग्य भाव मिळण्याकरता त्या ठिकाणी मार्केट सोबत लिंकेज कसं करता येईल त्याची योजना आपण तयार केलेली आहे। आपल्या ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत या सोसायट्यांना मल्टीपर्पज सोसायटीमध्ये परिवर्तित करून त्यांच्या माध्यमातून एक नवीन बाजार हा कसा तयार करता येईल आणि योग्य अशा प्रकारची आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची किंमत कशी मिळू शकेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण सुरू केलेला आहे। आणि या सगळ्याला आता नैसर्गिक शेतीची जोड देखील आम्ही दिलेली आहे आणि आमचा प्रयत्न असेल की पुढच्या काळामध्ये आमचं हे जे नैसर्गिक शेतीचं मिशन आहे या मिशन मध्ये आपलं जे दीनदयाल सेवा प्रतिष्ठान आहे त्यालाही आम्ही समाविष्ट करून घेऊ आणि तुम्हाला याचं एक प्रकारे प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी देऊ की ज्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून आम्ही त्या ठिकाणी एक नवीन मॉडेल आपल्याला तयार करायचं आहे। आज आमच्या सामान्य शेतकऱ्याला जो त्या ठिकाणी आत्महत्येने ग्रसित झाला अशा शेतकऱ्यांच्या एकीकडे आमच्या बहिणींना तर मदत करण्याचा प्रकल्प हातात घेतला। दीनदयाल प्रतिष्ठानच्या लक्षात आलं की जोपर्यंत आम्ही मुळाशी जात नाही तोपर्यंत या प्रश्नातनं आमची सुटका होत नाही। दीनदयालजींनी विचार काय मांडला होता? दीनदयालजींचा विचार जो मांडला होता तो हर खेत को पानी और हर हाथ को काम अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला होता। प्रत्येक शेतीला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे आणि हे करत असताना आपल्या नैसर्गिक शेतीवर कशा प्रकारे आपण एक शाश्वत अशा प्रकारचं शेती क्षेत्र तयार करू शकतो हा दीनदयालजींचा विचार होता। दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी वापरायला लागलो, निविष्ठा वापरायला लागलो, रासायनिक खतं वापरायला लागलो, वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिड बियाणं आले। सुरुवातीच्या काळात त्याच्यामुळे आपलं उत्पादन वाढलं, पण हळूहळू आपल्या जमिनीची उर्वरक क्षमता ही पूर्णपणे समाप्त झाली आणि त्यातनं परिणाम असा झाला की दरवर्षी उत्पादन खर्च वाढत गेला, उत्पादकता मात्र तेवढीच राहिली आणि परिणाम असा झाला की शेती परवडणारी राहिली नाही। शेतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या, शेतकरी हवालदिल झाला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेती ही परवडणारी नाही, ती छोटी छोटी झाली, त्याचं होल्डिंग छोटं झालं आणि आमचा शेतकरी अडचणीत आला। आणि म्हणून याच्यावरची उपाययोजना काय? तर याच्यावरची उपाययोजना ही नैसर्गिक शेती आहे। उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं आणि त्यातनं शेती फायद्याची करणं याचं एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल हे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने या ठिकाणी सुरू केलं, अनेकांना प्रशिक्षित केलं। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण कॅश क्रॉपवर गेल्यामुळे हळूहळू आपलं गोधन संपलं। आपलं गोधन संपल्यामुळे नैसर्गिक
जी काही आपण खतं तयार करायचो त्याची आपली क्षमता संपली, ती सगळी क्षमता परत आणत या ठिकाणी जीवामृत असेल किंवा तत्सम अशा प्रकारची मिश्रणं तयार करून आपल्या जमिनीची जी उर्वर आहे, जी क्षमता आहे, ती क्षमता वाढवायची. त्यातनं आपल्यावर जो काही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा खर्च आहे तोही कमी करायचा, खतांचा खर्च आहे तोही कमी करायचा आणि आपली उत्पादकता वाढवायची. हे एक अतिशय चांगलं पंडित दीनदयालजींच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारची शेती होती तशा प्रकारचं मॉडेल हे आमच्या सेवा प्रतिष्ठानने तयार केलं. आणि मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपणही हा निर्णय घेतला की 25 लाख हेक्टर आपली जमीन ही आपण नैसर्गिक शेतीखाली आणतो आहोत. आणि हे मिशन सुरू केल्यापासून 13 लाख हेक्टर आपण आणलेली आहे. आता अजून 12 लाख हेक्टर आपण पुढच्या 2 ते 3 वर्षात आणणार आहोत. आणि आपला प्रयत्न आहे की त्याच्यानंतरचा टप्पा हा 50 लाख हेक्टरकडे आपल्याला जायचा आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आचार्य देवव्रत म्हणून राज्यपाल आले आहेत हे नैसर्गिक शेतीतले एक्सपर्ट आहेत. देशामध्ये नैसर्गिक शेतीचं जे मॉडेल आपल्या राज्यपाल महोदयांनी तयार केलं आहे ते बघण्याकरता विदेशातून देखील लोक येतात. कुठलंही गोष्ट बाहेरून न आणता सगळ्या गोष्टी या आपल्याच शेतीमध्ये तयार करून आणि त्यातनं अधिक उत्पादकता कशी घेता येईल याचं एक सुंदर मॉडेल त्यांनी तयार केलंय. तेही आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो.